गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना, प्रत्येक गोष्ट श्रेष्ठत्व निर्माण करत असते। फक्त मनुष्याने आहे ना त्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं। म्हणजेच जर आपलं मन शुद्ध असेल ना तर प्रत्येक गोष्ट आपल्या मर्जीप्रमाणे घडते, प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असते। पण जर आपलं मन दुःखी असेल, जर आपलं मन नाराज असेल तर प्रत्येक गोष्ट होणारी आपल्या जीवनामध्ये आहे ना आपल्या जीवनाला नकोसं करून टाकत असते, आपल्या मनामध्ये संशय निर्माण करत असते। म्हणजेच मनुष्याचं हे मन आहे ना ते मनुष्याचं सर्व आयुष्य फिरवत असतो। पण हे मन आहे ना कोणाच्या सानिध्यात आहे बरं, कोणाच्या ताब्यामध्ये आहे बरं? तुम्ही जिथे बघाल ना तिथे हे मन फिरकत असतं। कुठे आभाळी जातं, कुठे पाताळी जातं, तर कुठे पृथ्वीवर राहतं। म्हणजे स्थिर आहे का मन? अजिबात नाही। आणि आता हा पितृपक्ष आलेला आहे ना, या पितृपक्षामध्ये आपल्याला हे मन स्थिर करायचं आहे। या वर्षी या 2025 मध्ये आहे ना हा पितृपक्ष म्हणजे 7 सप्टेंबरला सुरू झालेला आहे ना। आणि हा पितृपक्ष 21 सप्टेंबरला म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी समाप्त होणार आहे। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्व मानलं गेलेलं आहे। म्हणजे पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, पूजेसाठी वर्षातील हे 15 दिवस आहेत ना ते विशेष मानले जातात। पण या 15 दिवसामध्ये आपल्याला त्या पितरांची आशीर्वाद घ्यायचे आहेत। आणि हे आशीर्वाद आहेत ना जेव्हा आपलं मन स्थिर असेल ना तेव्हाच आपण घेतले जाऊ। पण जर आपण त्यामध्ये जर बघा मोठमोठे भोजनालय करून, मोठमोठे श्राद्ध करून, भरपूर पैसा खर्च करून बघा लोक मोठमोठे कार्यक्रम करतात। कारण का बरं? कारण आपले पितृजन आहेत ना, पितृजनांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा। पण आज आहे ना, आज या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज आहे पितृलोकातून पृथ्वीलोकावर येतात। आणि शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की पितृपक्षामध्ये पितर आणि पूर्वजांच्या शांती आणि तृप्तीसाठी धार्मिक विधी सुद्धा केले जातात। या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे। पण पितृपक्षामध्ये हे श्राद्ध केल्यानं पितरांचे ऋण फेडले जातं आणि त्यांना मोक्षाची प्राप्तीच होते ना। म्हणजे शास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येच्या म्हणजेच सर्व पितृ अमावस्याला संपत असतो। म्हणजेच पितृपक्ष आहे ना म्हणजे किंवा श्राद्ध आहे सुमारे 16 दिवस चालणार आहे। आणि या पितृपक्षामध्ये घरामध्ये शुभ कार्य, लग्न, गृहप्रवेश, नव्या कामाची सुरुवात आहे ना ती कधीच केली जात नाही। कारण वर्षातील 15 दिवस आहेत ना फक्त पितरांना समर्पित केले जातात। आणि या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात ना ते पितृलोकातून पृथ्वीवर म्हणजे त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात। आणि म्हणूनच त्यांच्यासाठी सेवा उपाय जे काही आहेत ना ते प्रत्येक मनुष्याने केले पाहिजेत। धार्मिक दृष्टिकोनातून पितृपक्ष हा अत्यंत महत्त्व असल्यामुळं पितृपक्षांमध्ये या पितरांसाठी काही प्रभावी सेवा आहेत, काही प्रभावी उपाय आहेत ना
ते आपल्याला करायला हवेत. आणि आज या निरूपणामध्ये पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एक काम आपल्याला करायचं आहे. तुम्ही मोठमोठे होम विधी करून, मोठमोठे भोजनालय उभारून, पण हे एक काम जर केलं ना तर सर्व पुण्य तुम्हाला मिळणार आहे. तुमचे पितृजन समाधानी होणार आहेत आणि तुमच्या सर्व जीवनक्रमाला योग्य ती दिशा मिळणार आहे. तर ते काम आहे ना, एकदा गाईला खाऊ घाला. आणि गाईला खाऊ काय घालायचं आहे ना ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. म्हणजे 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष जरी असेल ना तरी हा नष्ट होतो. पितृ तृप्त होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद सुद्धा देतात ना. आपल्या घराची प्रगती होते आणि ह्या गोष्टी कोणीही थांबू शकणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला गायीला खाऊ घालायची आहे, याबद्दल आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. हा जो उपाय आहे ना तुम्हाला पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा करायचा आहे. आणि या पितृपक्षामध्ये तुम्ही फक्त एकदा गायीलाही एक वस्तू खाऊ घातली ना तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत. प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होईल. आणि म्हणून आजपासून ते सर्व पितृ अमावस्यापर्यंत उपाय तुम्ही कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही वस्तू आहे ना जी आता मी सांगणार आहे, ही वस्तू तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे. या पितृ पक्षामध्ये कावळ्या व्यतिरिक्त गायीला पंचबळी दिला जातो ना. यात गायीला घास देण्यामागं पितरांना तृप्त करणं, देवांची कृपा मिळवणं आणि घरात शांती आणि समृद्ध आणणं हाच उद्देश असतो ना. बघा, तुम्हाला माहीत सुद्धा असेल, आपण जेव्हा एखादा धार्मिक विधी करण्यासाठी जातो ना तेव्हा ते भटजी असतात ना, तो ब्राह्मण असतो. तो ब्राह्मण आपल्याला सांगतो की हा नैवेद्य आहे ना, गायीने खाल्ल्याशिवाय हे नैवेद्य ही पूजा पूर्ण होणार नाही. म्हणून आपण गायीला शोधतो आणि गायीनंतर आपण कावळ्याला शोधतो. म्हणजे या पूर्ण ब्रह्मांडामध्ये गायीला 33 कोटी देव गायीमध्ये असतात असं मानलं जातं. म्हणून गायीला खूप महत्त्व आहे. म्हणून या पितृपक्षामध्ये आहे ना आपण गायीची सेवा उपासना जी आहे ती तर करतच असतो. कारण गायीमध्ये सर्व देवतांचा वास असतो. आणि पितृपक्षामध्ये गायीला ही वस्तू खाऊ घातल्यानं पितरसुद्धा प्रसन्न होतात आणि पितरांना आशीर्वाद मिळतात. पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि ते तृप्तच होतात ना. जर आपण या पितृपक्षामध्ये हा उपाय जर केला ना तर उपायाने पितरांना देवाची कृपा प्राप्त होते. कारण गायीमध्ये 33 कोटी देवदेवता वास करत असतात ना. आणि जेव्हा आपण गायीला ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा 33 कोटी देवी देवतांची कृपा जी आहे ती पितरांना प्राप्त होत असते. आणि जर पितर प्रसन्न असतील तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे 100% दूर होऊन जातात. असं म्हटलं जातं की पूर्वज आपल्यावरती नाराज असतील, आपल्याला पितृदोष लागलेला असेल, अशा वेळी आपण घरामध्ये कितीही देवी देवतांची सेवा केली, कितीही उपासना केली तरीही त्या सेवेचं आणि त्या देवतेचं आपल्याला फळ जे आहे ना ते योग्यरित्या मिळत नाही. म्हणून आपण पाहतो ना, कधी कधी आपण एवढे धार्मिक बनतो, रोज उपासना करतो, रोज श्रवणाला बसतो, तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये निरंतर सुख राहत नाही. काही अडचणी आपल्याला संभवतात. पण यावर उपाय आहे ना, पितरांचा आशीर्वाद मिळवणं हा सर्वात मोठा उपाय आहे. आणि म्हणूनच सर्वप्रथम पितरांना प्रसन्न करून आपल्याला देवी देवतांची सेवा जी आहे ना ती करायचीच असते. आणि म्हणून पितृपक्षामध्ये जे काही उपाय जे आहेत तर ते केले जातात. जर तुमच्या घरामध्ये एकामागून एक व्यक्ती सतत आजारी पडत असेल,
एक व्यक्ती आजारी पडला की तो बरा होईपर्यंत लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो. म्हणजेच घरात सतत आजारपण असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही, भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरातून लगेच निघून जातो. जर घरामध्ये पितृदोष असेल तर आपण 1 रुपया कमावला ना तर तिथे आपले 100 रुपये खर्च होत असतात. म्हणजेच पितृ असतात तर त्या आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहू देत नाही. तसेच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असतील, उद्धटपणा करत असतील, शिकलेले मुलं मुली आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा मुलांचा विवाह योग्य जुळून येत नाही, घरामध्ये सतत वादविवाद होतात, क्लेश भांडणे असतील, मग ही भांडणे आहेत ना नवरा बायकोची असतील, आई मुलाची असेल किंवा कुटुंबातील एकोपा नसेल, तर सर्व ज्या समस्या आहेत ना या पितृदोषामुळे आपल्याला घरामध्ये येत असतात. आणि म्हणूनच तुमच्याही घरामध्ये यासारख्या समस्या असतील ना तर तुम्ही हा जो उपाय आहे तो पितृपक्ष संपेपर्यंत एकदा नक्की करा. आता तुम्ही म्हणाल की या पितृपक्षाचा गाईला नक्की खायला काय द्यायचं, तुम्ही अजून सांगत का नाही बरं. पण त्या अगोदर आपल्याला जे नियम पाळायचे आहेत ना त्या अगोदर समजून घ्या. म्हणून तुमच्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरीही तुम्ही हा उपाय जो आहे ना तो प्रत्येकाने करायचा आहे. आता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील 3 देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल 3 देव कोणते बरं. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्तगुरु झाले ना. म्हणून दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि कणिक मळताना त्या कणकेमध्ये तुम्हाला अगदी थोडंसं गाईचं शुद्ध तूप, अगदी चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि त्या कणकेची तुम्हाला एक छोटीशी चपाती बनवायची आहे. चपाती बनवल्यानंतर ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायची आहे. यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे. पुन्हा हळदीमध्ये तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं आहे किंवा पाणी टाकायचं आहे आणि त्या हळदीची पेस्ट तुम्हाला करायची आहे. आणि यानंतर त्या हळदीनं तुम्हाला त्या चपातीवरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकमधले ते 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत. कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात ना आणि त्याशिवाय स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि त्या स्वस्तिकाचं शुभफळ देखील आपल्याला मिळत नाही. म्हणून कडाच्या 2 लाईन आहेत ना आणि त्यामधले 4 बिंदू जे आहेत ते आवर्जून द्यायचे आहेत. यानंतर त्या चपातीवरती त्या स्वस्तिकावर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. शक्य असेल तर तांदळाची खीर जी आहे तर ती तुम्ही ठेवू शकता. परंतु ते नाही जमलं ना तर अगदी थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या तांदळांवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे. एक कळश भरून पाणी घ्या, हळद कुंकू घ्या आणि ही चपाती घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय दिसेल त्या गायीजवळ जायचं आहे. शेजाऱ्यांची गाय असेल तरीसुद्धा चालेल, तुमची असेल तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये गेले ना तरीसुद्धा चालेल. गायीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती हे पाणी ओतायचं आहे, गायीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही चपाती जी आहे ना ती तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे. गायीसमोर चपाती फेकून देऊ नका, तुमच्या हातून गायीला ही चपाती चारा.
आदरानं तुम्हाला ती खाऊ घालायची आहे. तसंच तुम्ही हे ताट ठेवलं ना तरीसुद्धा चालेल. किंवा गाय तुम्हाला मारणार नसेल तर तुम्ही ही चपाती हातामध्ये घेऊन तुमच्या स्वतःच्या हातानं तुम्हाला गायीला भरवायची आहे. आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे. आणि त्यावेळी गायीची पाठ आहे ना त्या पाठीवरून हात फिरवायचा आहे. आणि मनातल्या मनामध्ये एक मंत्र म्हणायचा आहे. ओम पितृदेवताय नमः. हा मंत्र आहे ना 3 वेळा म्हणायचा आहे. ओम पितृदेवताय नमः. हा मंत्र म्हणून तुम्हाला पितरांची क्षमायाचना मागायची आहे. की त्यांना सांगायचं आहे की आमच्या आयुष्यात आम्ही जे काही कमावलेलं आहे तर ते तुमच्या कृपेनेच आहे. आणि तुमचा असाच आशीर्वाद जो आहे ना तर तो आमच्यावरती राहू द्या. तुम्ही नाराज असतील तर आम्हाला माफ करा. आमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत ना त्या सर्व निघून जाऊ द्या. अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीनं हा छोटासा उपाय जो आहे ना तो तुम्हाला पितृपक्षामध्ये आवर्जून करायचा आहे. हा प्रभावी उपाय आहे ना अत्यंत 100% खात्रीशीर उपाय आहे. हा उपाय केल्यानं नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि ते बघायला सुद्धा मिळतील. शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे ना जो आपण प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे. या पितृपक्षामध्ये एकदा तरी हा करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही दररोज हा उपाय पितृपक्षामध्ये करू शकता. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपल्याला गोसेवा जी आहे ना ती आवर्जून करायची आहे. आता गोसेवा करायची म्हणजे नक्की करायचं काय तर गाईला पिण्यासाठी पाणी ठेवायचं आहे. तुमच्या घराजवळ एखादी गोशाळा असेल तिथे तुम्हाला जायचं आणि गायीसाठी तुम्हाला चारा द्यायचा आहे, पाणी द्यायचं आहे. एखादी गाय आजारी असेल तर तिच्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ना ते तुम्ही करायचं आहे. आता पितृपक्षामध्ये तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल पण गोसेवा करा. या गोसेवेनं प्रखर पितृदोष जो आहे ना तर तो दूर नक्कीच होतो. जर पितृदोष दूर झाला ना तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या आहेत ज्या आहेत ना त्या स्वतःहून दूर होऊ लागतात आणि आपली प्रगती होते तर ती व्हायला सुरुवात होत असते. म्हणून हा जो उपाय आहे ना तो तुम्ही पितृपक्ष संपेपर्यंत नक्की करा. घरातील स्त्री पुरुष मुलं कोणी हा उपाय आहे ना तो प्रत्येकानं करू शकतो आणि तो प्रत्येकानं करावा. तुमच्या आयुष्यामध्ये साडेसाती असेल सर्व काही मिटून जाईल. आणि समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण कर्माने वागा. कर्माने जर वागला ना तर सर्व उपवासांचं फळ आहे, व्रताचं फळ आहे तुम्हाला नक्कीच मिळत असतं. जर तुम्ही कर्माने वागत नसाल तर तुम्ही कितीही व्रत करा, कितीही उपवास करा, कितीही उपाय करा तुमचं फळ कधीच मिळणार नाही. कारण तुम्ही कर्मश्रेष्ठ नाही. जो कर्मश्रेष्ठ करेल ना त्यालाच हे फळ मिळणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.